सांगायचं का हो, एवढी मोठी नगरपालिका आहे, मुतार्या नाही त्या लोकांना लेगवीला जागा नाही, ते सुद्धा पाडले मुतार्या. चौकात एसटी स्टँड, उमाईनाई चौक, अशा लांब लांब इतक्या लोकांची वाईट परिस्थिती आहे. चौकामध्ये लय वाईट परिस्थिती आहे. पण एक सांगू का तुम्हाला, फलटणचा हा विकास झाला पाहिजे. नमस्कार मंडळी, आज आपण पोहोचलो आहे ऐतिहासिक फलटण या गावामध्ये आणि कशा पद्धतीने इथल्या नगर परिषदेचा रणसंग्राम मोठ्या प्रमाणात अटीतटीचा सामना दिसून येत आहे. महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात टक्कर दिसून येत आहे आणि या महायुतीची टक्कर 27 जागांसाठी या नगर परिषदेमध्ये 27 जागा ज्या लढणार आहेत त्या जागांसाठी ही टक्कर मोठ्या प्रमाणात दिसून येत. गेली 35 वर्ष एक हाती सत्ता असणारे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची या नगर परिषदेवरती एक हाती सत्ता होती आणि ही सत्ता भेदण्यासाठी दस्तूर खुद्द माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मोठं आव्हान दिलेलं आहे. आणि हे कसं आव्हान पेलतात ते आपण या स्थानिक लोकांकडून जाणून घेणार आहोत. कशा पद्धतीने या फलटणकरांचा कल कोणाकडे आहे हेच आपण या फलटणकरांच्या ग्राउंड रिपोर्ट मधून जाणून घेणार. काय विकताय सध्या तर वडापावची गाडी आहे आपली, कुठे आहे? पाळण्याजवळ लावली. पाळण्याजवळ लावली. काय फलटणचा विकास झाला का? फलटणचा म्हणावा असं नाही झाला. नाही झाला. आता हे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर रणजित दादा यांच्यात मोठी काटेची टक्कर आहे. काय वाटते कुणाची सत्ता येईल? जो विकास करेल त्यालाच मत असणार आहे. काय वाटतं तुम्ही बाहेर आल्यावर काय वाटतंय? रस्ते बघा काय, रस्त्याची अवस्था वाईट आहे. वाईट आहे. इथं मी आलोय 2 दिवस पाहुणा म्हणून आलेलो इथे. पाहुणा म्हणून आला, पण फलटण मध्ये आल्यानंतर आनंद होतोय का? वाटतंय का की विकास झालाय फलटणचा? एक 4-8 दिवस राहिल्यावर कळेल ना. 4-8 दिवस राहिल्यावर कळेल. काका नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव? फलटण काय विकास झालाय का फलटणचा? काय वाटतंय? बऱ्यापैकी झाला. बऱ्यापैकी. कुणी केला? रामराजांनी केला, रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी केला. दोघांनी केला. आता दोघांमध्ये टक्कर आहे मोठ्या प्रमाणात. काय वाटतंय झेंडा कोणाचा लागेल? सांगू शकत नाही. नाही सांगू शकत. जनमत आहे. हा जनमत. नमस्ते. काय गडबड? काय चहा घेतला? चहा घेतला, मस्त मध्ये बसलोय गप्पा मारत. बरं ऐका की, फलटणचा विकास झालाय का? काय वाटतंय? नाही, विकास तर फलटणचा झालाच नाही. नाहीच झाला. नाही झाला. एवढी मोठी नगरपालिका आहे, हा. मुतार्या नाही त्या लोकांना लेगवीला जागा नाही, ते सुद्धा पाडले मुतार्या. फलटण चौकात एसटी स्टँड, उमाईनाई चौक, अशा लांब लांब इतक्या लोकांची वाईट परिस्थिती आहे. चौकामध्ये लय वाईट परिस्थिती आहे. पण एक सांगू का तुम्हाला, फलटणचा हा विकास झाला पाहिजे. अहो, आम्ही आमचा अण्णाभाऊ साठ्यांचा पुतळा बसवा म्हटलं तर अजून 30 वर्षात आम्हाला एकदा बसवून कोणी दिला नाही.